तुमच्या घरीसुद्धा सर्वांना गाजर हलवाच आवडतो का? तर त्यांना ही झटपट होणारी चविष्ट आणि पौष्टिक गाजराची खीर एक वेळ नक्की करून द्या. गाजर हलवा विसरून जातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खीर करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे गाईचं तूप घालून घेऊया. इथे मी 2 चमचे डिंक घेतला आहे. डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं. डिंक छान फुलला की आता काढून घेऊया. आता याच कढईमध्ये शिल्लक तुपामध्ये 2 कप गाजराचा कीस घालायचा आहे आणि साधारण 2-1 मिनिटे हा कीस परतून घेऊया. कीस 2 मिनिटे परतून घेतला की झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला डिंक टाकून छान बारीक वाटून घ्यायचा. अशा पद्धतीने डिंक वाटून घेतला की आता यामध्ये 10 ते 15 काजू व पाव कप दूध घालून याची मस्त बारीक अशी पेस्ट तयार करायची. तर बघा अशा पद्धतीची मस्त बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता गाजराच्या किसाला मीडियम गॅसवर 2 मिनिटे वाफ काढून घेतली. किस छान मऊ झाला आहे. आता यामध्ये अर्धा लिटर म्हशीचं गरम केलेलं दूध घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण तयार केलेली काजू व डिंकाची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटे खीर शिजवून घ्यायची. मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटे खीर शिजवून घेतल्यानंतर मस्त घट्टसर होते. आता यामध्ये पाव कप साखर व आवडीप्रमाणे बदाम व पिस्त्याचे काप घालून मिक्स करायचं. साखर विरघळेपर्यंत खीर शिजवून घ्यायची. सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची व जायफळ पूड घालून मिक्स करायचं. इथे तयार आहे आपली चविष्ट व अतिशय पौष्टिक गाजराची खीर.